नमस्कार मंडळी, कशा आहात? चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर आज बनवतोय अगदी वेगळ्या प्रकारे हरभऱ्याची झणझणीत आणि झटपट होणारी भाजी. भाजीला असलं तरी काय करावा हा प्रश्न पडतो. तर आज तर रात्रभर हरभरे भिजवून घेतल्यानंतर याला 3 शिट्ट्या करून घेतल्या. 2 कांदे, 1 टमाटर, कढईमध्ये 2 पळी तेल टाकून घेतले. आता इथं 2 कांदे कट करून घेतलेले आणि पटकन परतण्यासाठी आपण याच्यामध्ये पाव चमचा मीठ टाकून घेऊया. टमाटर थोडेसे मोठे मोठे आता ह्याला छान परतून घ्यायचे. अर्धा इंच अद्रक, 7-8 लसण पाकळ्या, 4-5 हिरवी मिरची हे टाकून घेतल्यानंतर ह्याला छान परतून घ्यायचंय. काळसर बिलकुल होऊ द्यायचं नाही, फक्त त्यातलं पाणी थोडंसं कमी व्हायला हवं. आता इथं 5-6 लवंग आणि मिरी टाकले, 1 हिरवी वेलची आणि 1 मसाला वेलची टाकून घेतलेली आहे आणि 1 अर्ध स्टार फूल टाकून घेतले. म्हणजे आपली ग्रेव्ही एकदम परफेक्ट अशी होते. इतकी चवदार आणि खमंग ही भाजी होते. याच्या अगोदर तुम्ही कधीही नक्कीच बनवली नसणार आहे, पण एकदा ट्राय करा. आता हे छान परतून झाले. खूप पण आपल्याला हे परतून घ्यायचं नाही बरं का. अगदी थोडंसं परतलं की आपल्याला हे परतताना हाय फ्लेमवर परतायचं, म्हणजे याला पाणी जास्त सुटणार नाही, पटकन परतून जाईल. तर बघू शकता अगदी छान परतून झाले. मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतल्यानंतर यात 1 चमचाभर उकडून घेतलेले हरभरे टाकून घ्यायचे आहेत, म्हणजे भाजी छान लागते. आणि कोथिंबीरीच्या काड्या अगदीच मुठ्ठीभर घ्यायच्या, म्हणजे त्यांनी चव छान लागते. आता हे बघा एकदम बारीकसर असं आपण वाटून घेतलंय का नाही. आता कढईमध्ये तुमच्या आवडीनुसार तेल टाकून घेऊ शकता. फोडणीसाठी जिरं घातलेत आणि आता हे थोडीशी तेलाचं टेम्परेचर कमी होण्यासाठी कोथिंबीर, 1 चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं आहे. आवडीनुसार तिखट टाकायचं आहे बरं का, कमी किंवा जास्त. आता हे मसाले टाकताना ना अगदी लो फ्लेम करायची, नाही तर मसाले सगळेच करपून जातील. तर आता ही ग्रेव्ही बनवून घेतलेली टाकून घेतली. अगदी झटपट होणारी भाजी आहे ही आणि इतकी भन्नाट होते. चपाती, भाकरी, भातासोबत कशासोबतही खाल्ली तरीही सगळ्यांनाच आवडेल. बऱ्याच वेळा घरात भाज्या जरी असल्या ना तर त्या नकोशा होतात खायला. आता इथं ह्या ग्रेव्हीमध्ये अर्धा चमचा धने आणि जिरेची पावडर टाकून घेतलेली आहे. याच्यामध्ये जास्तीचे मसाले कुठलेही वापरले नाहीत, आपण खडे मसाले याच्यात टाकून घेतले. 5 मिनिट ही ग्रेव्ही छान तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायची आणि ग्रेव्ही आपली छान शिजलेली आहे. तर आता बघा तेल सेपरेट झालंय का नाही तुम्हाला दिसत असेल. आता हे उकडून घेतलेले हरभरे याच्यामध्ये टाकून घ्यायचेत आणि अशी झटपट आपली ही तर्रीदार मस्त अशी वेगळ्या चवीची हरभऱ्याची भाजी तयार झाली. छोलेसुद्धा खायचा कधी कधी कंटाळा येतो, तर ही नवीन रेसिपी नक्की ट्राय करा बरं का. बघा 10 मिनिट मी लो फ्लेमवर छान शिजवून घेतले. एकदम रवाळ टेक्स्चरची एकदम झटपट होणारी ही भाजी आपली तयार झाली. सकाळच्या गडबडीत डब्यासाठी बनवा किंवा रात्रीच्या जेवणात बनवा, अगदी लुबलुबीत अशी ही भाजी आपली तयार झालेली आहे. त्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. अशा प्रकारे तुम्ही जर भाजी बनवली ना तर तुमच्या घरातील सुद्धा लहान मोठ्यांनाही भाजी आवडणार बरं का. तर याच्यामध्ये तळून घेतलेला कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकून घेतले. तर बघू शकता एकदम परफेक्ट भाजी तयार झाली.